नमस्कार मित्रांनो, मी पवन निलेवाड. आज आपण UPSC वर्सेस MPSC च्या सिलेबसचं डिटेल अनालिसिस करणार आहोत. ओके, सिलेबसचं डिटेल अनालिसिस आज आपण करणार आहोत. म्हणजे प्री आणि मेन्सचं एक्झामिनेशन मधील प्री अँड मेन्स ओके यांचं पूर्ण डिटेल अनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. ओके, तर पहा, तुम्ही तयारी करत असताना किंवा तयारी आता आपल्याला करायची आहे, नोकरीच्या शोधामध्ये आपण जेव्हा तयारीला लागतो तेव्हा आपल्याला UPSC द्यायची किंवा MPSC द्यावं हे आपल्याला समजत नसतं. ओके, मग तेव्हा आपण काय करतो, कोणापासून तरी वगैरे शब्द ऐकलेलेच असतात MPSC आणि UPSC बद्दल. मग तेव्हा आपल्याला जाग येते व तेव्हा आपण सिलेबस वगैरे काढतो. मग तेव्हा आपल्याला कळत नसतं. अगदीच पहा, जर आपण सायन्स बॅकग्राऊंड मधले वगैरे असो तर आपल्याला याबद्दल जास्त फारसं कळत नाही. ओके, म्हणजे आपण कोणतं आपल्याला सोपं जाईल, UPSC सोपी जाईल किंवा MPSC. आता पहा, म्हणतात तसं UPSC जर केलं तर त्यामध्ये काय होईल, MPSC पण होऊन जाईल. ओके, सॉरी, हायलाइटर आलेली आहे. हे MPSC पण नक्कीच होईल असं सर्वांचं मत असतं. परंतु थोडासा हे शब्द पहा यामध्ये, बाकी हे तर सर्व बरोबर आहे, फक्त हे वरचं काय होतं, म्हणजे येलो मध्ये काय आहे, युनियन आहे, व आपलं ब्ल्यू मध्ये काय आहे, महाराष्ट्र. फक्त इथे थोडासा फरक पडणार आहे, ते आपण आता पाहणारच आहोत. जेव्हा सिलेबस तुम्हाला डायरेक्टली समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेन तेव्हा तुम्हाला ते समजून येईल. ओके, तर आता सुरुवात करूयात. म्हणजे जास्त इंट्रो वगैरे जास्त काही नको, कारण तुमचा वेळ हा मौल्यवानच असतो. ओके, तर चला सुरुवात करूयात आजच्या या म्हणजे आवर्जून, म्हणजे एक अतिशय महत्वाचं सेशन आहे हा. ओके, तर पहा, ही जी कॉपी आहे ती UPSC ची आहे. UPSC ची नोटिफिकेशन मध्ये जेव्हा येते तेव्हाची कॉपी आहे. तर आता सर्वात प्रथम आपण पार्ट ए प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर पहा, पेपर 200 मार्काचा असतो आणि वेळ असतो 2 तास. ओके, हे सर्वांना माहितीच असेल, त्याबद्दल जास्त काही नाही. तर पहा, यामध्ये काय असतात, करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, असे पहा चालू घडामोडी जे की देशाच्या व आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अतिशय महत्वाच्या आहेत. IMP फक्त. ओके, म्हणजे सिंपल गोष्टी वगैरे त्यांनी हे करणार नाही, फक्त इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत तेच डिस्कस वगैरे ते केले जातील, म्हणजे तेच प्रश्न येणार आहेत प्रिलिमिनरीला. त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. ओके, हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे अगदीच प्राचीन पासून यामध्ये पण येतात, परंतु आता यानुसारच आपल्याला ट्रेंड घ्यायचा आहे. ओके, यापासूनच पुन्हा UPSC चे व MPSC चे प्रश्न कशा पद्धतीने येतील हे आपल्याला समजायला हवं. आता हे झालं करंट इव्हेंट, त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल मुवमेंट. त्यानंतर इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक ऑफ इंडिया, म्हणजे इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. ओके, आता पहा, इकॉनॉमिक जिओग्राफीवरचे पण प्रश्न भरपूर विचारले जाऊ शकतात. ओके, विचारतातच ते, आपल्याला वाटतं की हे इकॉनॉमिक्स मध्ये पण आपण शिकतो. ओके, आपल्याला कन्फ्युजन होतात, इकॉनॉमिक्स मध्ये पण हेच आहे व इकडे पण आहे, परंतु ते आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करावाच लागतो. ओके, भूगोलाचं पण तसंच आहे. त्यानंतर पुढचा विषय कोणता येईल मग पहा, अतिशय म्हणजे इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स. त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायती राज, पब्लिक पॉलिसी, राईट्स आणि इश्यूज. ओके, म्हणजे आता ही ह्युमन राईट कमिशन वगैरे जे असतात, वुमेन कमिशन वगैरे, नॅशनल वुमेन राईट कमिशन वगैरे जे सर्व काही आहे त्याबद्दल यामध्ये विचारलं जातं. ओके, सॉरी, वुमन राईट कमिशन वगैरे नसतं, फक्त वुमन कमिशन आहे. ओके, तर त्याबद्दल देखील यामध्येच कन्सिडर केलं जातं. ओके, आता तुम्हाला फक्त एक ओळीमध्ये दिलेलं आहे म्हणजे असं नाही की त्याबद्दल प्रश्न येत नाहीत, परंतु तुम्ही जर प्रिव्हियस इयर काढून बघाल, PYQ ज्याला आपण म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, PYQ. ओके, जेव्हा तुम्ही काढून बघाल ते हेच असतं. त्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. ओके, यामध्ये पण अर्थशास्त्राचं डायरेक्ट विचारलं जात नाही तुम्हाला, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वगैरे जे काही आहेत ना, ज्यासाठी नीती आयोग प्रयत्न करत आहे, त्यानंतर गरिबी हटाव. ओके, त्यानंतर इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स. ओके, म्हणजे आपल्या भारतामधील भेदभाव वगैरे या सर्व सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. त्यानंतर योजना विविध, या सर्व यामध्ये विचारले जातात. त्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर्स सब्जेक्ट स्पेशलायझेशन.
ओके, हे फक्त लक्षात घ्या. म्हणजे काय, जनरल नॉलेज सारखं टाईप आहे. आता ही परीक्षा जी आहे ना, यामध्ये प्रॉब्लेम काय झालेला आहे पहा. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही, की सॉरी एकच मिनिट द्या, मला थोडस या पेनचं ऑपेसिटी कमी करू द्यात, विड्थ. हा पहा, UPSC ची जी एक्झाम आहे ही सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम म्हणून ओळखली जाते. याबरोबरच याच एकच मिनिट द्या. हा यासोबत UPSC CSE सोबतच IFS नावाची पण एक्झाम असते. ओके, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, जे की सायन्स बॅकग्राऊंड BSc ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठीच ही परीक्षा भरता येते. ओके, त्यांच्यासाठीच BSc चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच IFS चा फॉर्म सुटतो. ओके, त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न इथे घातलेला आहे. व याचे प्रश्न पहा भरपूर येतात बरं. 20 तरी अगदी गेल्या वर्षीच्या म्हणजे 2020 ची जी प्रिलिम झाली त्यामध्ये 20 MCQs. ओके, आता टोटल म्हणतोय मी 20 MCQ इथून विचारण्यात आलेले होते. ओके, त्यामुळे एन्व्हायरमेंट इकॉलॉजी हा सब्जेक्ट कशामुळे आलेला आहे तर IFS या एक्झामची पण म्हणजे प्रिलिम त्यांची एक सोबतच होते. बाकीची जी एक्झाम आहेत ना म्हणजे मेन्स वगैरे जी आहे ते एकत्र होत नाही, परंतु प्रिलिम्स एक्झाम IFS म्हणजे पहा IFS प्लस सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ज्यामध्ये IAS होतं, या दोघांचं मिळून प्रिलिम एक्झाम असते. त्यामुळे यांना काय करावं लागतं, हे एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचे जास्त प्रश्न विचारण्यात येतात. ओके, चला त्यानंतर पुढे जनरल सायन्स म्हणजेच काय, जे न्यूजपेपर मध्ये वाचतो. रोबोट म्हणजे आपण काय केलं, सॉरी दुबई वगैरे जे हे राष्ट्र आहेत, UAE सॉरी दुबई राष्ट्र नाही, त्यामध्ये शहर आहे अगदी मुंबई सारखं. तर UAE राष्ट्राने वगैरे काय केलं, डायरेक्ट वुमन सायंटिस्टला वगैरे त्यांनी अंतराळामध्ये पाठवलं. परंतु भारताने काय केलेलं आहे, आपण ठरवलेलं आहे वुमन रोबोट. ओके, मग हे काय आहेत जनरल सायन्स करंट अफेअर्स वगैरे हे त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, हे अशा पद्धतीने. तर तुम्हाला आता प्रिलिमिनरी म्हणजे UPSC ची प्री एक्झाम त्यामधलं पेपर 1. ओके, हे सर्वांना समजलेलं असेल असं मी कन्सिडर करतो. ओके, पेपर 1 पहिला भाग. ओके, म्हणजे सकाळी गेलात तुम्ही म्हणजे अगदीच पहा परीक्षा सेंटरवर वगैरे जर गेलात तर तुम्हाला पहिल्यांदा काय लागणार आहे तर हेच पेपर द्यावा लागणार आहे. आय थिंक 10 ते 12 या टाइम मध्ये तुमचा हा पेपर होईल. ओके, मग काय असतं ब्रेक असतं एक. ओके, त्यामध्ये तुम्ही हे करू शकता, लंच वगैरे घेऊ शकता. अगदी त्या पद्धतीने आपणास सांगता येईल. ओके, सॉरी थोडस मी खोडण्याबद्दल बिझी होतो. ओके, तर हे पहा, हे काय झालं आता तुमचं मग पेपर 1 आपण कंप्लीट केलेला आहे. यामध्ये आणखी जर जास्त माहिती वगैरे जर कोणाला विद्यार्थ्याला जर हवीशी वाटली तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. ओके, मी म्हणजे या क्षेत्रामध्ये अगदीच आहे, 2 वर्ष मी टीचिंग पण केलेली आहे, मला एक्सपिरियन्स आहे, अगदीच तुमच्यातूनच आलेला आहे. त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण मला माहिती आहे की MPSC करू की UPSC करू किंवा UPSC केलं तर MPSC होईल का, म्हणजे काय आपला कोणता आपण म्हणतो सॉरी प्लॅन बी. ओके, प्लॅन बी साठीचे जे विद्यार्थी वगैरे आपण म्हणजे प्रत्येकाच्या शंका असते, कारण आपण काय आहोत कॉमन मॅन आहोत सेम. ओके, कॉमन म्हणजे काय आपलं बॅकग्राऊंड वगैरे तेवढं तगडं नाही आहे ना, त्यामुळे आपण प्लॅन बी ची वगैरे नितांत आवश्यकता असते. तेव्हा आपल्याला हे भीतीपोटी भीतीपोटी का होणार आपल्याला हे प्रश्न पडतात. त्यामुळे हा मी व्हिडिओ तयार करत आहे. ओके, तर चला पुढे जाऊयात आपण. आता MPSC कडे बघूया, त्यानंतर पेपर 2. आता इकडले आपण पेपर 1 पाहिलेला आहे, हे कोणता होता पेपर 1 UPSC चा. ओके, 2 तास, त्यामध्ये हे एवढे हे आहे पहा. ओके, आय थिंक आता यामध्ये कोणालाही प्रॉब्लेम नसेल. चला आता दुसऱ्याकडे, आता MPSC कडे जाऊ तुम्ही. चला आलो मी MPSC मध्ये. हा एकच मिनिट द्या, मी थोडस याला वाईड करतो. हा दिसतंय. ओके, चला. हा आता यामध्ये पहा, हे पण तसंच आहे. पेपर किती मार्काचा 200 मार्काचा आहे, 100 क्वेश्चन असणार आहेत पेपर 1. चालेल, मग चला आता डिस्कशन याबद्दलच कंप्लीट करूयात आपण. पहा, यांनी काय लिहिलंय, राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या महत्वाच्या घटना. मी काय म्हटलेलं होतं रे तिथं, काय UPSC आणि इकडे काय MPSC. तर पहा, यू मध्ये फक्त इथं युनियन आहे, इथं काय ऍडिशन झालेलं आहे M म्हणजेच महाराष्ट्र राज्य आलं ना इथं. ओके,
आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या महत्वाच्या घटना ही युपीएससी मध्ये विचारलं. समजलं? चला पुढे. त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. अगदी पहा, तुम्ही जर म्हणजे अगदी मागच्या मध्ये जर पाहिला असाल तर तुम्हाला हे बरोबर येईल. हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट तिथं अशाच पद्धतीचं होतं, हे गाळलेलं होतं विथ स्पेशल टू महाराष्ट्र. तिथं महाराष्ट्र वगैरे स्पेशलायझेशन काही नसतं. जर त्यांनी जर तसं केलं युपीएससीने तर तिथं मग खूप हे होतं. ओके, त्यामुळे त्यांना पार्टिशन वगैरे करता येतच नाही. ओके, ती एक्झामच तशी आहे. त्यानंतर पुढे समजून येत आहे ना, म्हणजे मी इंग्लिश मध्ये वाचतोय, थोडस समजून घ्या. कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जर आलात म्हणजे तुम्हाला इंग्लिश सोबत म्हणजे मैत्री करावीच लागेल. ओके, त्याशिवाय पर्यायच नाही. कोणतंही न्यूजपेपर वगैरे म्हणजे अगदीच पहा, स्टँडर्ड बुक जे आहेत ना ते पण इंग्लिशमध्येच आहे. ओके, जेव्हा तुम्ही म्हणजे चांगल्या शिक्षकांचे वगैरे लेक्चर वगैरे कराल ना तेव्हा तुम्हाला फक्त इंग्लिशचाच साथ घ्यावा लागेल. ओके, आता माझा पण अनुभव आहे, तुम्ही येणाऱ्या लेक्चर्स मध्ये वगैरे शेअर नक्कीच करेन. ओके, तर चला. त्यानंतर महाराष्ट्र इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी. तिथं काय होतं, इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी, इथे आहे महाराष्ट्र. ओके, त्यानंतर फिजिकल सोशल इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र इंडिया अँड दी वर्ल्ड. अगदी सेम टू सेम हे सर्व, फक्त इथं महाराष्ट्र एक टिक होणार आहे. ओके, सर्वांनी हे फक्त लक्षात घ्या. त्यानंतर पुढे चला. आता राजकीय व्यवस्था म्हणजे हे जर शक्य झालं तर मी सर्व क्वालिटी घेणारच आहे. ओके, तर चला. महाराष्ट्र अँड इंडिया क्वालिटी अँड गव्हर्नन्स. ओके, महाराष्ट्र आणि भारताबद्दलची जी क्वालिटी आहे म्हणजे राज्यघटना आणि गव्हर्नन्स. गव्हर्नन्स आहे बरं. ओके, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यूज. ओके, सगळं सर्व म्हणजे पहा, सर्व सेम टू सेम आहे युपीएससी आणि एमपीएससीच्या प्री मध्ये. ओके, आता तुम्हाला म्हणजे सिलेबस पाहून तरी तसं वाटतंय, परंतु प्रॉब्लेम कुठे येते, एक्झाम मध्ये येते, एक्झाम पॅटर्न मध्ये येते. ओके, एक्झाम पॅटर्न मध्ये नक्कीच हे असतं, कारण हे थोडस इझी टाईप असतं. म्हणजे पहा, एखादी ट्रिक असते. ओके, प्रश्न विचारण्याची वगैरे जी ट्रिक असते ना ती सर्वप्रथम शोधून कोण काढतं, युपीएससी काढतं. ओके, मग इथं ओल्ड झाली ना मग ही ट्रिक कुठे घेऊन येतात, एमपीएससी मध्ये. मग इथं काय होते, ही न्यू होते. अशा पद्धतीने आहे ते. ओके, म्हणजे ते विचारून झालेले प्रश्न वगैरे ते इकडे येतात. त्यानंतर इकॉनॉमिक सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, त्यानंतर सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. हे पहा, आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, गरिबी, समावेश, जनसांख्यिकी, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इत्यादी. म्हणजे अगदी सर्व बाबी समान आहेत. त्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. हे समजून येते ना. ओके, त्यानंतर जनरल सायन्स, हे म्हणजे सामान्य विज्ञान. म्हणजे पहा, अगदीच सर्व काही समान आहे. सिलेबस मी पूर्वीचा पण तुम्हाला दाखवला, पेपर 1चा पाहिला आपण युपीएससीचा, तर त्यामध्ये पण अगदीच हेच आहे, बाकी काही बदल नाही. फक्त मी ट्रिक काय म्हटलं की हेच आहे. पहा, इकडले प्रश्न जेव्हा म्हणजे पॅटर्न जेव्हा ओल्ड होतो तेव्हा इकडे न्यू म्हणून तोच वापरला जातो. आता युपीएससी मध्ये ट्रेंड आहे, वरी 4 स्टेटमेंट देतात व खाली 4 त्यांचे जोड्या जुळवा वगैरे अशा पद्धतीने त्यांचे पर्याय वगैरे देतात. ते आता आता तर इकडे वगैरे येण्यावर चालू आहे एमपीएससी मध्ये, परंतु युपीएससी मध्ये तसले प्रश्न हमखास असतात. त्यानंतर असर्शन रिझन, ओके, ए आणि आर, ते पण इकडे विचारण्यात येत आहे. आता एमपीएससी मध्ये पण ते हळूहळू दिसून येत आहे. ओके, म्हणजे पहा, तुम्हाला अगदीच तुम्ही जर युपीएससीचा अभ्यास केला तर नक्कीच प्रिलिम तरी तुम्ही अगदी क्रॅक करू शकता, त्याबद्दल काही नाही. त्यानंतर आणखीन एक सांगेन, एकच मिनिट द्या मला, एवढंच म्हणजे क्लिअर केल्यानंतर आणखीन एक गोष्ट सांगतो. ओके, म्हणजे जे की प्रिलिम्सची महत्वाची आहे, ते मेन्स मध्ये वगैरे डिस्कस केल्यानंतर त्याचा काही फायदा मला तेवढाच वाटणार नाही. त्यामुळे एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते. तर पहा, आता एक झाड काढायचं आहे. हे पहा, हे अशा पद्धतीने एक झाड आहे. त्यानंतर याला काय आपण घेऊयात, हे ऍपल लागले वगैरे अशा पद्धतीने. आता न्यूटन्स वगैरे इथं झोपले वगैरे इथं तो येणार नाही. ओके, आता तेवढा आपण आपल्याला शिकायचं नाहीये, ते तिथपर्यंत पण जायचं नाहीये. ओके, सॉरी, ते वरी आलो ना. हा, तर पहा, व इथे आहात तुम्ही, समजून येते. हा, हे पहा, इथे आहात तुम्ही, असं कन्सिडर करा.
मग पहा, हे आता याला आपण कन्सिडर म्हणजे पहा, जर तुम्हाला जर हे ऍपल वगैरे जर खायचं असेल तर तुम्ही कुठले खाणार? साहजिकच आहे, हे ऍपल म्हणजे तुमच्या हात जिथपर्यंत पोहोचतील ते काढणार. जर पोट भरलं नाही तर तुम्ही हे दगडाने वगैरे पाडण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की कराल. अगदी त्याच पद्धतीने आहे. याला जर तुम्ही युपीएससी अथवा एमपीएससी असं म्हणून जर गृहीत धरून जर चाललात तर पहा कसं होतं. कट ऑफ तुम्ही जर पाहिलात तर अगदीच 50% कट ऑफ आहे. ओके, 50%च्या वर कट ऑफ कधीही नसतो. ओके, म्हणजे 200 मार्काची जर परीक्षा असेल तर म्हणजे साहजिक आहे 120 पर्यंत जाईल, परंतु कट ऑफ हा म्हणजे जास्त झालं 100 पैकी 100 म्हणजे सॉरी 100% कधीही कट ऑफ नसतो. म्हणजे हे पूर्ण इथले फळं वगैरे पाडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. ओके, मिनिमम 60% एवढी तुम्हाला प्रश्न सोडवायची आहेत. ओके, म्हणजे 10% 5% आपण त्यातले सोडलं ना तर आपल्याला म्हणजे आपलं मेरिट नक्कीच येतं, म्हणजे आपलं पोट नक्की भरतं. ओके, यम म्हणजे प्रिलिमिनरी मध्ये तुम्ही स्कोअर केल्यानंतर त्याचा काहीही फायदा आपल्याला होणार नाहीये. ओके, म्हणजे रँक मिळण्याच्या बाबतीत म्हणतोय मी, कारण तुम्हाला कोणतंच मेडल वगैरे तिथे मिळणार नाहीये. परंतु तुम्ही मेन्स मध्ये जर याचा वापर केलात ना तर मेन्स मध्ये तुम्हाला काय भेटू शकेल? याचीच रँक मध्ये बेस्ट होईल. ओके, रँक मिळू शकेल. परंतु प्रिलिम तुमची क्वालिफाय व्हायसाठी एवढं तर तुम्हाला करावंच लागेल. ओके, त्यामुळे याला पण निग्लेक्ट करून चालणार नाही. परंतु एवढंच म्हणेल की जर तुम्हाला जर प्रश्न येत नसतील ना तर डायरेक्ट तुक्कॉलॉजी वगैरे त्यामध्ये जास्त प्रयत्न करण्यात काही हे नाही आहे. ओके, त्यामुळे तुक्कॉलॉजीच्या भरोशावर वगैरे काही नाही यायचं. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. हा झाला पेपर 1. हे दोन्हीकडे अगदीच समान आहे. ओके, म्हणजेच काय, युपीएससी मध्ये पण आणि एमपीएससी मध्ये पण. ओके, फक्त इथं काय सांगितलं, एमपीएससी मध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक आहे तर महाराष्ट्राला धरून चालावं लागेल, व युपीएससी मध्ये काही नाही, डायरेक्ट इंडिया आहे म्हणून तिथे जास्त वाईड वगैरे विचार करण्याची वगैरे सवय तुम्हाला ठेवावीच लागेल. ओके, चालेल. मग आपण पुढे जाऊया. आता पेपर 2चं डिस्कशन करूयात. त्यामुळे आपण जाऊयात युपीएससीच्या पानावर. ओके, आलो आपण युपीएससी कडे. त्यानंतर पहा, आता एक मजेशीर बातमी इथे आहे. हा जो पेपर आहे तर पहा, पेपर 2 ऑफ सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विल बी क्वालिफाइंग पेपर विथ मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स फिक्स्ड ॲट 33% ओनली. ओके, 33%. जर तुम्ही हे केलात तर तुम्ही पास आहात. म्हणजेच किती प्रश्न झाले? 27 प्रश्न. 27 तुमचे 80 पैकी 27. इथे किती विचारले जातात? 80 प्रश्न. 80 पैकी 27 प्रश्न तुमचे बरोबर यायला हवेत. ओके, चालेल. हे एक फक्त लक्षात घ्या. फक्त हे युपीएससी साठी एक अट आहे, बाकी एमपीएससी साठी वगैरे आत्ताच नाही. ते एमपीएससी साठी आता कमिटी वगैरे बसलेली आहे. जर झाले असं सीसॅट क्वालिफाईंग तर पाहूयात. म्हणजे काय आहे, हा पेपर क्वालिफाईंग आहे. ओके, क्वालिफाईंग पेपर आहे. 200 मार्काचा असतो, 2 तास वेळ असतो. ओके, त्यानंतर हा 2 ते 4 असतो. व या पेपरचा माझा अनुभव असा आहे, म्हणजे माझी जेव्हा मी जेव्हा फर्स्ट प्रिलिम दिलेली होती युपीएससीची, तेव्हा अगदीच पहा, माझे 1 तास म्हणजे 1 हार मध्ये फक्त 18 प्रश्न झालेले होते. 18 क्वेश्चन. ओके, म्हणजे अगदीच तुम्हाला तुमचा वेळ खूप काढून घेतो हा पेपर. ओके, वेळ खूप काढून घेतो. त्यामुळे डेली सीसॅटची वगैरे नक्कीच प्रॅक्टिस करत राहा. ओके, म्हणजे परीक्षेच्या प्रिलिमचा जेव्हा अभ्यास कराल ना तुम्ही, तेव्हा प्रिलिमच्या जोमाने अगदीच याला पण थोडासा वेळ नक्की द्या. ओके, एवढं मी सजेस्ट नक्कीच करेन. माझा अनुभव आहे तो. तर चला आपण आता याबद्दल डिस्कशन करूयात. कम्प्रिहेन्शन आहे, त्यानंतर इंटरपर्सनल स्किल आहेत. ओके, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल आहेत, त्यामध्ये लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. डिसिजन मेकिंग आता तेवढंस युपीएससी मधून वगळण्याचा भाग आहे हा, लाईक अपेंडिक्स. ओके, ह्युमन बिईंग मध्ये अपेंडिक्स असतं ना, अगदी त्या पद्धतीने आहे. डिसिजन मेकिंगचे आता येत नाहीत, कारण काय आलेलं आहे, इथिक्सचा पेपर आलेला आहे. सॉरी, इथिक्स हा
UPSCने सेपरेट पेपर केलेला आहे, त्यामध्ये केस स्टडीज म्हणून घटक असतो, त्यामुळे आता याबद्दलचा जास्त येत नाहीये. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, त्यानंतर GMA जनरल मेंटल ॲबिलिटी नक्कीच येतात हे प्रश्न, खूपच हे आहेत. त्यानंतर बेसिक न्यूमरसी, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड एटसेट्रा. त्यानंतर क्लास 10 लेवलचे असतात हे सर्व. त्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन, चार्ट, ग्राफ, टेबल, डाटा सफिशियन्सी एटसेट्रा, हे सर्व 10वीच्या लेवलचं म्हणतात. परंतु जेव्हा मी MA करतोय ना आता, ओके, म्हणजे तेव्हा मला हे फॉर्म्युले आहेत. ओके, आता हे डाटा सफिशियन्सी, त्यानंतर हे टेबल्स, ग्राफ वगैरे जे आहेत ना, ते अगदीच मी पण 10वी मध्ये शिकलेलो आहे, परंतु तेव्हा मला तेवढंसं समजलं नव्हतं. परंतु आता देखील MA मध्ये तेच मला आहेत. ओके, त्यामुळे तो MA भाग वगैरे सोडून द्या, परंतु फक्त सांगण्याचा हेतू हा की तुम्हाला अगदीच याचं प्रिपरेशन थोडंसं जास्त करावं म्हणजे लागेलच. ओके, कारण फक्त गणित आहे व ते क्वालिफाईंग आहे म्हणून असं निग्लेक्ट करून चालणार नाही. ओके, हा पेपर डायरेक्टली तुम्हाला मागे खेचू शकतो. आय थिंक माझ्याजवळ मार्क मेमो अवेलेबल आहेत, म्हणजे अगदीच पहा त्यांचं मेरिट बसलं होतं. ओके, प्रिलिम्स पेपर 1 मधील मेरिट आलेलं होतं, पेपर 1 त्यांचं मेरिट आलेलं होतं, परंतु इथे कमी मार्क असल्याने म्हणजे हे पेपर क्वालिफाईंग झाले नाहीत, त्यामुळे त्यांचं काय झालेलं आहे, ते कट ऑफ मध्ये आले नाही. ओके, अगदीच 2019चा जेव्हा रिझल्ट लागला ना ऑगस्टमध्ये, तेव्हा माझ्याजवळ ते मार्क मेमो वगैरे आलेले होते. ओके, म्हणजे जेव्हा मी अनअकॅडमी होते तो तेव्हा म्हटलं असेल कदाचित, परंतु आता पण दाखवेन एखादी वेळेस जर लेक्चरमध्ये असं जर टाइम मिळाला तर नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करेल. ओके, तर आपण काय म्हणत होतो, हे पेपर 2 200 मार्क, 2 तास वेळ, आणि यामधील महत्वाचं म्हणजे GMA व हे आहेत. त्यानंतर ही कम्प्रिहेन्शन आणि ही कम्युनिकेशन स्किल. आता ही कम्युनिकेशन वगैरे विचारलं जात नाहीये, परंतु तुम्हाला लवकरात लवकर उत्तर शोधण्यासाठी इंग्लिश ग्रामर, ओके, म्हणजे इंग्लिशची सवय असली पाहिजे, त्यासाठी हे अतिशय महत्वाचा घटक आहे. ओके, त्यानंतर चालेल, आता आपण जाऊयात MPSC कडे. समजलं असेल तर चला पुढे जाऊयात आपण. MPSC, हा खूप किचकट दिसत आहे हे, जाऊ द्या, पुन्हा मी क्लिअर करेन त्याबद्दल. हा, आता हा पेपर सेकंड. आता इथे पण पहा 80 प्रश्न, म्हणजे किती मार्कला, 2.5 मार्काचा एक प्रश्न आहे हा. ओके, साधा म्हणजे यामध्ये घेऊ नका मजाकमध्ये वगैरे, खूपच. इथं काय आहे, इथं तुम्हाला मार्क भेटतात. ओके, इथं क्वालिफाय वगैरे नाही, म्हणजे याचे मार्क काउंट होतात. ओके, मार्क काउंट होतात कशामध्ये, कट ऑफ जेव्हा लागतं ना, प्रीचं कट ऑफ जेव्हा लागेल तेव्हा काय होतं, पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये किती पडले, आता इथं पडले मला 70 पडले, व इथं पडले किती, 100, सॉरी तेवढे पण नका, 140 करूयात. तर बघा 210, अशा पद्धतीने स्कोअर तर भरपूरच होईल ना, म्हणजे हे आउट ऑफ किती, 400 पैकी असतो ह्याचा पेपर. ओके, पण UPSC प्रिलिम्स तसं नसतं, हे 70च काउंट केले जातात मेरिटसाठी. ओके, त्याची हिस्ट्री खूप आहे, म्हणजे ते म्हणजे इंजिनिअरिंगसाठी वगैरे ते बेसिक, म्हणजे ते राहुल गांधी यांच्या काळात वगैरे ते झालेलं आहे, म्हणजे 6 अटेम्प्ट वगैरे ते ॲस्पिरंट सिरीज वगैरे पाहिला असाल. अगदीच मनमोहन सिंग होते, परंतु त्यामध्ये बॅगचे जे हात होते ना ते राहुल गांधी यांचे होते, त्यामुळे ते बेस्टच आहे. ओके, चालेल, तर हे अशा पद्धतीने आता हे समजलं असेल आय थिंक मी, त्यामुळे आता हे खोडतोय. तर चला आपण आता पुढे जाऊयात. हा, तर यामध्ये काय काय दिलेलं आहे बा यांनी, आकलन, कम्प्रिहेन्शन, तिथं पण हेच होतं. इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन्स, वैयक्तिक कौशल्य, संवाद, तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता. ओके, लॉजिकल रिझनिंग, रिझनिंग परफेक्ट करून घ्या, अगदीच हे कुठं कामाला येईल, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्स मध्ये वगैरे हे नक्कीच कामाला येईल. ओके, त्यानंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हे पहा यांनी इथिक्स आणखीन आलेला नाहीये, त्यामुळे याचे प्रश्न हमखास असतात. पेपरच्या शेवटी नक्कीच पेपर एंडला जेव्हा असतं ना तेव्हा हे प्रश्न नक्कीच येतात. त्यानंतर जनरल मेंटल अबिलिटी, सर्वसामान्य मानसिक क्षमता. त्यानंतर बेसिक न्यूमरसी, हे 10वीच्याच लेवलचे आहेत सर्व. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश भाषेचे आकलन कौशल्य. ओके, फक्त तिथं डायरेक्टली इंग्लिश विचारलं जातं, इथं मराठी आणि इंग्लिश यांचं ट्रान्सलेशन लाईक हे सर्व काही विचारण्यात येतं. ओके, हा झाला पेपर 2 तुमचा. आता अशा पद्धतीने तुमची प्रिलिम्स एक्झाम आपण
याबद्दलचं डिस्कशन आपण आता केलेलं आहे. ओके, याबद्दल जर काही शंका वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये वगैरे सर्वांनी नक्की सांगा. ओके, त्यानंतर टेलिग्रामवरती t.me/पवन निलेवाड सर्च करा तुम्ही, तुम्हाला नक्कीच माझं चॅनल मिळून जाईल. ओके, मी त्याची लिंक पण देईन, कारण जर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असाल तर नक्कीच माझा अनुभव वगैरे तुमच्याशी अगदीच मिळून जाईल. ओके, त्याचा तुम्हाला नक्कीच मी फायदा करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके, व काही याबद्दल वगैरे जर शंका असेल तर नक्की माझ्याशी डिस्कशन करा. आता पहा, सेकंड पार्ट मी नक्कीच रेकॉर्डिंग करणारच आहे, लगेच रेकॉर्डिंगला बसतोय मी. फक्त आता हा प्रिलिमचा सिलेबस बद्दल झाला, आता हा प्री बद्दलचा झाला व्हिडिओ, हा पार्ट 1 झाला. आता त्यानंतर मेन्स बद्दलचा जास्त पार्ट होतील, कारण प्रॉब्लेम कसा आहे, मेन्स मध्ये विषय जास्त आहेत. ओके, व सिलेबस जास्त आहे, त्यामुळे मी काय करेन, एक एक सब्जेक्ट वाईज करेन. आता त्याचे सब्जेक्ट वाईज पार्ट असतील, त्याचे सब्जेक्ट वाईज करेन. ओके, आता पेपर वाईज तर होणार नाही, मी नक्कीच त्याबद्दल डिस्कशन करणार आहे की बा अशा पद्धतीने वगैरे असेल, परंतु सब्जेक्ट नुसारच होईल. ओके, म्हणजे ते तुम्हाला पण सोपं जाईल. त्यानंतर आणखीन एक जर म्हटलं, म्हणजे माझा अनुभव वगैरे जर यामध्ये असलेला जर सांगितलं तर पहा, मी पण प्री वगैरे एक्झाम दिलेली आहे. तर प्रॉब्लेम असा होतो, जोपर्यंत तुमचा सिलेबस कंप्लीट होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला पेपर आकलन वगैरे कळणार नाही. ओके, म्हणजे काय, PYQ रीडिंग करून पण काही फायदा होत नाही, कारण तो कोणत्या घटकातला आहे हा प्रश्न तुम्हाला समजण्यासाठी काय पाहिजे, सिलेबस. सिलेबस इज द की. आता टॉपर भरपूर काही म्हणून जातात, परंतु त्यांचं तुम्ही टॉपरचं सर्व काही ऐकून चालणार नाही. ओके, आता हे जे लाईन आहेत, तुम्ही जर मृणाल सरांचं, ओके, मृणाल सरांचे व्हिडिओ वगैरे जर कधी पहा युट्यूबवरती, तर ते पण हेच सांगतात, म्हणजे टॉपर्सना तुम्ही ऐकून डायरेक्टली हे करू नका, कारण त्यांची बुद्धी वेगळी, तुमची वेगळी, म्हणजे अगदी सगळं सर्व समान आहे, परंतु आपण ग्रामीण भागातून वगैरे आल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आपल्याला नक्कीच फेस करावा लागणार आहे. त्यामुळे पहा, सिलेबस पहिल्यांदा कंप्लीट करा, त्यानंतरच बाकीच्या गोष्टीकडे वळा. ओके, PYQ वगैरे ते होणारच आहे. जेव्हा सिलेबस कंप्लीट करून तुम्ही PYQ कडे जाईल ना, तेव्हा तुम्हाला अगदीच मजा येईल, किंवा आपण काहीतरी शिकलेले आहोत व आपण राईट ट्रॅक वरती आहोत. ओके, नाहीतर डायरेक्टली PYQ जर घेऊन बसलो तर हे कोणत्या, म्हणजे कुठून विचारण्यात आलेलं आहे हे तेच समजणार नाही. ओके, त्यामुळे तसं न करता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करावा, अशी तर माझी तीव्र इच्छा आहे. ओके, म्हणजे ते थोडंसं मला अनुभव आलेला आहे. ओके, चालेल, मग आता आपण या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूया. बाकीचा जो पार्ट असेल ना, तो लवकरच येईल, म्हणजे आता मी रेकॉर्डिंग थोडी थोडी का होणार करत येईल. त्यानंतर इंडियन पॉलिटी बद्दल पण अगदीच, पॉलिटी माझा फेवरेट आहे, त्यामुळे मी त्याचे पण व्हिडिओ अगदीच युट्यूबवरती सर्व जे की UPSC रिलेटेड असतील, त्यामुळे MPSC ला तर नक्कीच येतील, ते मी पण रेकॉर्डिंग करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. ओके, थँक्यू, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.